तर पुण्यामध्ये महायुतीत बंडखोरी झाली आहे। भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद हे देखील विधान परिषदेचा अर्ज भरतायत। महायुतीमध्ये ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटलेली आहे। प्रदीप कंद हे पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत। शिरूरमधून आमदारकीला देखील ते इच्छुक होते आणि आता ते विधान परिषदेचा अर्ज भरणार आहेत असं समजतं। त्यामुळे आता पुण्यात महायुतीत मोठी बंडखोरी झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। तर भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद हे आता विधान परिषदेचा अर्ज भरतायत। महायुतीमध्ये ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला गेलेली आहे। प्रदीप कंद हे पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत। शिरूरमधून आमदारकीसाठी देखील ते इच्छुक होते आणि आता विधान परिषदेसाठी ते अर्ज दाखल करणार आहेत। त्यामुळे पुण्यात महायुतीमध्ये बंडखोरी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। तर पुण्यामध्ये महायुतीत मोठी बंडखोरी झालेली आहे। महायुतीमध्ये ही जागा राष्ट्रवादीला सुटलेली असताना भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद हे देखील आता विधान परिषदेचा अर्ज भरतायत।